मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण एकदम सोप्या पद्धतीत स्लीव डिझाईन ही कटिंग आणि टिचिंग करायला शिकणार आहे। असं परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग हवं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। हा आपला ब्लाऊजचा कपडा आहे आणि ह्याला मी डबल फोल्ड करून घेतला आहे। पिना लावून घेतलीत कपडा हलायला नको म्हणून, आणि मी काट कट करून बाजूला काढते। अर्धा इंच कपडा मी वर एक्स्ट्रा कट करते फोल्ड करण्यासाठी। आता आपली बाही उंची 9 इंच आहे आणि आपले काट 1 इंचाचे आहेत। तर टोटल आपली बाही उंची 9 आहे, काट 1 इंच, तर त्यातून 1 इंच वजा मी नाही करत, कारण आपल्याला शिलाई मार्जिनिंग साठी 1 इंच लागणार आहे। तर 9 इंच बाही उंची घेते आणि अर्धा इंच फुग्यासाठी मी कपडा वाढवते। तर टोटल मी उंची 9.5 इंच घेतली आहे, हे अर्धा इंच फुग्यासाठी। तर फक्त अर्धा इंच कपडा घेऊन पण पप किती सुंदर पडला आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। तो पप कसा पडलाय हे शिकायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। मी उंचीला एक सरळ लाईन आखून घेतली। आता आपल्याला छातीचा चौथा भाग 8.5 इंच मी इथं बाही रुंदीसाठी मार्किंग करते आणि चुन्यांसाठी आपला 7 इंच कपडा राहिला आहे। ह्या ठिकाणी तुमच्या आवडीवर आहे। आणि 3.5 इंच मी मुंडा उतार घेतला आहे आणि असा मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे आणि इथं मी 1.5 इंचाला एक मार्किंग केले। इथून आपण चुन्या द्यायला चालू करणार आहे ना सोपी पद्धत। जर आवडली माझी ही कटिंगची पद्धत तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि मी फक्त एक बाही कटिंग केले, याच्यावरच मी दुसरी बाही कटिंग करणार आहे। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। चला आता आपण बाही शिवायला घेऊया। शिवायच्या आधी आपण पुढील मुंडा मी आखला आहे आणि पुढील मुंडा शेप असा कट करते। लॉंग बाही आहे आणि नॉर्मलच मी मुंड्याचा शेप दिला होता सुरुवातीला, तर तुम्हाला पुढील सुद्धा मुंड्याचा शेप देणं गरजेचं आहे, द्या। पुढे आपण कटोरी ब्लाऊज घेतला आहे, कटोरी पॅटर्न घेतला आहे आणि पाठीमागं बोटनेक आहे। जशी आपण नॉर्मली स्लीव अटॅच करतो तशीच आपल्याला ही सुद्धा करायची आहे। शोल्डर पासून मागं 3 इंच, पुढं 3 इंच असं मी 2 मार्किंग केली, म्हणजे टोटल 6 इंचामध्ये आपल्याला ह्या सगळ्या चुन्या बसवायच्या आहेत। आणि इतका फक्त अर्धा इंच फुग्यासाठी घेऊन पण आपला पप इतका छान का पडला होता, कारण की हे बघा हा कपडा कडक आहे, म्हणजे असा चरचरीत आहे, असा स्मूथ कपडा नाहीये हा। तर आणि मी चुन्या सुद्धा ह्याला अशा मोठ्या घेतल्या आहेत। आणि हा बाजूचा जो मी आता व्हिडिओ दाखवला, हा व्हिडिओ मी कालच अपलोड केला आहे। याचा सेमच पॅटर्न आहे, फक्त चुन्या लहान घेतल्या आहेत, तर त्याचा लुक असा बनला आहे। तर तुम्हाला तो नसेल व्हिडिओ पाहिला तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकताय। तर आपली बाही अटॅच झाली आहे। आणि हे बघा, जिथून आपण चुन्या द्यायला स्टार्ट केलं सेम खाली सुद्धा तिथूनच स्टार्ट करायचं आहे, म्हणजे आपली बाही खेचत नाही, आपल्याला हात हलवायला त्रास होत नाही। आणि सेम मी खाली सुद्धा मोठ्या म्हणजे अर्धा इंचाच्या मी चुनी पकडते आणि चुनी एकावर एक बिलकुल घेत नाही, एका समोर एक घेते। त्यामुळं पप सुद्धा खूप छान पडला आहे। कपडा गोल फिरला जातो आपल्या हाताच्या बाजूने आणि आपल्या स्लीवची लुक वाढतो। हे बघा, सेम आपला वर खाली चुन्या बरोबर आल्या आहेत। आता आपल्याला काट अटॅच करायच्या आधी दंडाची मार्किंग करायची आहे। दंड आपले 5 इंच आहेत, मी 5 इंचाला एक मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। आता आपली ज्या साईडला ब्लाऊज फिटिंग होणार आहे त्या बाजूला तुम्हाला कपडा व्यवस्थित करायचा आहे आणि असं क्रॉस एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे। तर मी हे बघा असा क्रॉस लाईन आखली आणि मी दंडाकडचा एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढला आहे। आता आपले काट मी कट करून बाजूला ठेवलेच होते, ते काट आपण आता इथं अटॅच करायला घेणार आहे। तर मी काट असे ओपन केले आहेत आणि दिसतंय ओपन करून ठेवलेत काट। आणि फक्त काट मी आता सध्या पपच्या बरोबर आपल्या खालीला अटॅच करते आणि जो त्या काटाच्या आतमध्ये कपडा होता तो काट मी ओपन केला आहे आणि असा फोल्ड, अर्धा इंच कपडा आपण एक्स्ट्रा सोडला होता तो आतमध्ये फोल्ड करते। तर आपण अस्तर न टाकता सुद्धा आपल्या बाहीला हे बघा धागे कुठं निघणार नाहीत, फिनिशिंग सोबत पाठीमागून सुद्धा आपली बाही अटॅच झाली आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आपला ब्लाऊज बाही अटॅच झाल्यानंतर मी पहिला ब्लाऊजला सरळ शिलाई मारली, परत ब्लाऊज उलटा करून शिलाई मारली। आपला ब्लाऊज बाही अटॅच करून कंप्लीट झाले। हा बघा आपला काटाकडचा लुक आहे आणि हा आपला शिवल्यानंतरचा बघा, आपण चुन्या दिले, पप कसा पडला आहे।
तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही एक लाईक केल्यामुळं मला मोटिवेशन मिळतं.